लगदाच झाला की व मग आम्ही जे सांगायला होतो ते कराय काय झालं तुला? अहो तुम्ही सांगाल तसंच केलं मी. मग भाऊ बिघडलं कसं? अहो तुम्हीच गप्पस आता. एकतर आम्ही जे सांगायला होतो ते करत नाही, वरनं आम्हासनी शिकवायल्यास. चल जा तिकडे जाऊन उभी राहा जा. काय थोरल्या सुनबाई, काय झालं? आता याचे लाडू करून खायला घालू नका म्हणजे झालं. वहिनी न्यारी झाली काय? लाडू खातो का? लाडू आज लाडू आहेत काय? नाही, समजी तयारी चालू आहे, झालं की मिळतील. नाही राणा भाऊजी, तुम्ही तालमीला जाणार आहे ना? ग होय. हा, मग लाडू ना काय होणार आहे? अहो तुमच्यासाठी स्टँडर्ड माणसं खात्यात का नाही तसला स्पेशल नाश्ता करणार आहे बघा. खरंच काय? हे बघा आलाच. चंदे जा बरं पटापट तयारीला लाग. अगं राणा भाऊजी तालमीला जायचंय, जा लवकर आवर. हा, तू काही बी करू नकस, परत आमचा नाश्ता बिघडवशील. पुढेच चंदे, उलटण्यानं कशा पहिला वाहिलीस? चमचा घे की. आव उलटण्यानं लवकर लवकर होत्या आणि राणादाला तालमीला लवकर जायचं ना म्हणून. झालं काय? हा चल दे. दुसरी दे. हा, घ्या. हे घ्या. घ्या की राणा भाऊजी. अहो तू मस्ती सांगतो राणा भाऊजी, तिकडं अमेरिका पॅरिस मध्ये असलाच नाश्ता खात्यात बर का. आणि आपल्याकडे बी मुंबईत स्टँडर्ड माणसं असलाच नाश्ता खात्यात बघा. घ्या घ्या, सुरू करा. वहिनी पण पावानं पोट कसं भरेल? अहो बटर हाय की पावा संगट. बटर लई चांगलं असतंय बघा राणा भाऊजी. बटर खाल्लं का नाही की माणसाचा चेहरा असा एकदम तुकतुकीत होतोय बघा. खावा खावा, तुम्ही बी खावा की मामांजी. काय आहे, मुंबईला हा नाश्ता खाऊन खाऊन आम्ही कंटाळलोय. घरातलं काय असेल तर आम्हाला सांग. हो मामांजी, खरं मामांजी मुंबईला जातात आणि स्टँडर्ड नाश्ता खात नाहीत. नवलच आहे नाही. जाऊ द्या, तुम्ही खावा, आवडल तुम्हासनी. अंजली, हित आहेस होय? समद फव करपून टाकल्यात बघ. आधीच हू म्हणून पाणी ओतलं आणि त्या आटना म्हणून ढना ढना गॅस पेटवलं. सगळा कसा ठसका उडवून टाकलाय. हो पण साधे पोहेच तर करायचे होते. एवढंही जमत नाही, मला काही पटतच नाहीये. रागाच्या भरात माणसाला काय कळतंय होय? सकाळपासून नुसती चिडचिड चिडचिड करायला. मग आता नाश्ता? ते एक नवीनच खूळ घेतलंय वहिनी साहेबांनी डोसक्यात. काय म्हण त्यो स्टँडर्ड नाश्ता, पाव आणि बटर रानाला खायला घातल्यात. आता त्यो वहिनीचा मान राखायचा म्हणून खातोय बळबळ. आणि ह्या मानपानात माझ्या रानाच्या खाण्यापिण्याची आबाळ नाही झाली म्हणजे मिळवलं नाही होणार. मी आहे ना.
माझी थोरली सून असताना मला कसली काळजी. त्या वहिनी साहेबांनी काय करायचं ते करू दे. राणा, न्याहारी केलास? वय कशी होती न्याहारी? चांगली होती की. अरे मग तोंड का असं केलंयस कडू औषध प्याल्यावानी? त्याचं काय, ते असलं खायची सवय नाही ना व. खाल्ल्यासारखं काय वाटत नाही. हे घ्या आता हे काय? न्याहारी. हे खा म्हणजे काहीतरी खाल्ल्यासारखं वाटेल. एक नंबर काम केलं बघा तुम्ही. ते तालमीला उशीर झालाय, नंतर न खातो. बरं जाऊ काय? हो, छत्री घेऊन जा आणि सावकाश जा. अंजली, कवा केलीस ग न्याहारी ही? हे असं काहीतरी होणार ना मला आधीच माहिती होत, म्हणून पहाटेच उठले आणि नाश्ता बनवून ठेवला. आबांना मी नेऊन देते, तुमच्यासाठी आणि राधाताईंसाठी सुद्धा केलं. कुठं शिकलीस एवढा शहाणपणा? तुमच्यासारख्याच मोठ्या माणसांकडून. तू असताना मला काय बी काळजी नाही बघ. चल. ताईसाब, एकदम शांत झालायसा, काय भानगड? कसली भानगड? नाही, लई विचार करायला सा म्हणून विचारलं. आता हक्क बी मिळालाय, पण आज नाश्ता काय नीट नाही मिळाला बाबा. असं जळजळते मला ब्रेड खाल्लं. तुमच्यासारख्या आडाण्यांना का नाही स्टँडर्डपणा कळणारच नाही बघ. तिकडे फॉरेन मध्ये नाश्त्याला काय असं चपातीन भाकरी खात नसत्यात, ब्रेडच खात्यात. आम्ही एवढं स्टँडर्डपणा द्यायलोय तर घ्या की. हो ताईसाब, तुम्ही ते घरातल्या समद्यासनी तसला नाश्ता द्या, पर मला चपात्याच द्या बाई. आता केलंच नाही तर कुठनं देऊ? मग करा. हा, आव म्हणजे तुम्हासनी हक्क मिळालाय ना वाटा म्हणून. ए चंदे, आम्ही काय तुझ्या तात्याचं नोकर आहे भाई? रोज तुझ्यासाठी चपात्या करून द्या. लय शांतपणा करायला लागलेत समदे. बस इथं बस. पाय चेपून दे जरा आमचे. नोकरानं का नाही नोकरासारखंच राहायला पाहिजे बघ. चल पाय चेप. परत ताईसाब, तुम्ही घराची मालकीन झाला सा, पर समधी काम तर तुम्हालाच लावायलेत की. हे कसलं थोरले पण म्हणायचं. 8 दिवस थांब ग, मग दाऊ इंगा. दावा. पर हा, त्या नाश्त्याचं काय तर करा बाई. आणि हा, आता जेवणाचं काय करायचं? अगं आम्ही काय हमाली करणार आहे का इथं? भूक लागली तर खात्याल, नाहीतर उपाशी मरत्याल. अहो ताईसाहेब, आपण बी उपाशी मरणार नाही का? आता तुमच्यावर या घराची जबाबदारी दिली आहे म्हणल्यावर नीट पार पाडायला पाहिजे का ना ग? ताईसाहेब, तुम्ही का नाही एक काम करा, समद जेवण हॉटेलात मागवा. हा, आता तुमचं राज्य आहे. तुम्ही आता करोडपती आहेसा. करोडपती आहे तर मागवा की दणकावून. हा, ही चांगली आयडिया आहे की चंदे. आमच्या ध्यानात कश का नाही आली बरं? आपल्याकडे लई पैशात आता. उद्या खर्च. वय ताईसाहेब, घरच्यासनी बी खाऊ दे की पिझ्झा पिझ्झा. मागवा दणकावून खाऊ दे गरीब. हॅलो, राणा, वहिनीने तुझ्या खाण्याची जामच बॉम्ब केलेली दिसते रे. ओम का? अरे वहिनींनी सकाळी ते काय
स्टँडर्ड नाश्ता बनवला होता. त्या आपल्याला कुठं असं जमतंय होय खायला? हा अरे आपण अडाणी माणूस, हे असलं बारीक खाणं जमत नाही. अरे तेच की खाना खाऊ वाटण झालाय म्हणजे बोंबच झाली ना. बरं बाबा, झाली बोंब, पण यात वहिनींची काय बी चूक नाही. तू तुझ्या वहिनीला कधी आयुष्यात चुकीचं म्हणणार आहेस? त्या कधी चुकतच नाहीत. मर्दा त्यांनी घरचं वाटण्या थांबवल्या, घरची समधी जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. अशा वहिनी कोणाला मिळत असतात होय? बरोबर आहे. जगात कुणाला मिळणार नाही अशी वहिनी तुला मिळाल्या ना. खाता नारळ हा? खा. हे बरकत, अरे इकडे ये की. काय दुसरं काय हाय काय खायला? नाही, मी बी सकाळी चहा आणि पावच खाल्लाय आणि तुला चहा बी चालत नाही आणि पाव बी चालत नाही. राणा, आता वहिनी साहेबांच्या हातात अख्खं घर गेले. वातावरण कसं आहे रे घरातलं? काय नाही, गोदक्काला पूर्ण सुट्टी, अंजली बाईसनी बी लई कामं नाहीत आणि वहिनीच म्हणले पुढे होऊन समजा करणार म्हणून. पर जमणार का त्याच? न जमायला काय होते? अरे एवढ्या मोठ्या घरातल्या आहेत त्या, मग जमणारच की. मग आता दुपारच्या जेवणाला ब्रेड आणि बटरच काय रे? त्यांचं काय ठरलंय काय माहित. राणा, तुझ्या वहिनीचा काय बी भरोसा नाही बघ. तू एक काम कर, माझ्या वहिनीला फोन कर आणि दुपारच्या जेवणाचं काय ते विचार. नाही नको, अरे वहिनी म्हणलेत पाठवतो म्हणून. अरे राणा, जरा सोच के बता. वहिनीला तुला काय नको काय पाहिजे हे सगळं माहिती आहे, तेव्हा तू वहिनीला फोन करून विचार की. नाहीतर दुपारच्याला माझं डोसकं खात बसशील. हे बरकत, हा, खरंच करू काय फोन? अरे तुझ्या मनात विचार वाटते ना, मग कर की बिंदास कर तू. हॅलो, हॅलो, कुठं आहेस हा? मी घरी आणि शाळा? आता निघाले. हा, ते शाळेत जाताना डबा घेऊन जावं काय? आणि माझ्या जेवणाचं काय? थांबा, जाऊबाईंना विचारते. नाही ते जरा तुम्हीच बघा की तेवढं. हो, असं कसं? आता जाऊबाई सगळे निर्णय घेतात म्हटल्यावर मला त्यांनाच विचारायला हवं. अहो नको, त्यांना कशाला उगाच ताप. तुम्हीच बघा की. ते वहिनी जरा स्टँडर्ड आहेत ना व. तुम्ही कशा साधा यायचा आणि मला साधं जेवण पाहिजे. ते ब्रेड आणि पाव जमत नाही हो मला. विचार करते हा मी. अहो आता विचार कसला करताय? लग्नाचं प्रेम आहे ना हो आपलं. मग लई काही विचार करू नका. ते माझं जेवणाचं तेवढं बघा. ते दुपारच्याला मी घरी येऊ काय? नाही, नको. मी तुम्हाला तुमचा डबा शाळेत जायच्या आधी पोहोचवते. अहो नाही नको, तुम्ही कशाला उगाच ताप करून घेताय. ते तुम्ही जेवण बनवा, मी घरला येतो. कारण आपलं लग्नाचं प्रेम आहे ना, म्हणून. आणि मी पटकन डबा देते आणि पटकन निघेन. तुमच्या कामात काही त्रास नाही देणार आहे तुम्हाला. चालते की. मग असंच करा. ठेव मग. हा चालते. आता अंजलीबाई बघणार म्हणल्यावर दुपारच्या जेवणाचा घोर मिटला. आज दुपारचा उपास घडवायचा निर्णय घेतला असेल तर तसं सांगा. नाही श्रावणी उपास ठेवलास काय तू? नाही नाही, ते जरा दम धरा की, यायलंय जेवण. येईल म्हणजे बाहेर मागवलीस की काय जेवण? अहो, जेवण हे जेवण असतंय. अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग ते घरातलं असू दे नाही तर हॉटेलातलं.
पण पूर्ण ब्रह्मच असतंय का नाही? बरं जरा दम धरा. हा कुठे आहेस र? बरं दारात आमचा माणूस थांबलाय, त्याच्याकडे पार्सल दे. हा काय म्हणलास? बरं 5-10 रुपये ठेव तुला खर्चायला. आटपा लवकर. दारापत्र पोचलंय, यायला इतक्यात. अगं तू घरात काय बनवाय नाही जेवण? अहो असं काय करायला असा? आता हे घर आमच्या ताब्यात आलंय म्हणल्यावर या घरातल्या माणसांना चांगलं चुंगलं खाऊ घालण्याची जिम्मेदारी आमचीच आहे नव. ताईसाहेब हे घ्या हे जेवण. बघा आलंच. आणा आणि हे घ्या उरलेले पैसे. ठेव तुला. आज आम्ही आपल्या घरातल्या माणसांना लई स्पेशल जेवण खाऊ घालणार आहे बघा. एकदम स्टँडर्ड. हे काय? जेवण. हे असलं अगं खाणार कसं पण? दुनिया खाती तसं. अहो दुनियेची गोष्ट नाही, घरातल्या लोकांच्या जेवणाचा विषय हा. अहो हे असलंच खायचं तर घरात कशाला? हॉटेलमध्ये जाऊन राहू की आम्ही समधी. अहो नाही मामांजी, लय काय पैसे लागले नाही त्याला. पैशाचा प्रश्न नाही सुनबाई, घरच्या लोकांच्या जेवणाचा प्रश्न आहे. तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा. जमतंय की ते आम्ही आपलं जिभेला चव यावी म्हणून. चोचलेवाल्या जीवन आहेत या घरातल्या माणसांच्या. हा श्रावणी उपास काढायचा होता. आबा थांबा, मी केलंय जेवण. सकाळी यांच्यासाठी बनवलं तेव्हाच सगळ्यांसाठी केलं. तुम्हाला पिठलं भाकरी चालेल ना? अहो घरच्या लक्ष्मीच्या आजची चटणी भाकरी बी गोड लागतीये. आणते. बघितलं, अहो यांचा काही संबंध नसताना काळजीने जेवण बनवलंय. अहो घरातल्या प्रत्येकाच्या पसंतीची नस माहिती झाली आहे त्यांना. अहो घर चालवायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे. अहो नुसत्या उड्या मारून घराचा कारभार नाही चालवता येत. जेवढा हक्क येतो तेवढी जबाबदारी वाढते. एक नंबर जेवण बनवलं असं बघा वहिनी. अहो 10 हॉटेल कमी पडतील तुमच्या हातच्या चवी पुढं. काय कळलं? पहिल्या दिवशी काय कळलं?
नसल कळलं तर आम्ही सांगतो. जी स्वतःच्या आधी घरच्यांचा विचार करती ती खरी थोरली सून. आता सांगा, खरी थोरली सून कोण?